जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आज देहूमध्ये पार पडणार आहे। या बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक भक्त या देहूमध्ये दाखल झालेले। कालपासूनच या देहूमध्ये अनेक भाविक भक्त दाखल झालेले। आपण जर पाहायला गेलं तर देहूच्या या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक सुंदर अशी रंगीबेरंगी फुलांची सजावट केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर सुंदरमय असा झालेला आहे आणि या फुलांचा जो सुगंध संपूर्ण देव परिसरामध्ये दरवळताना दिसून येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर आज पहाटेपासूनच या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे। पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहायला गेलो तर आज बीज सोहळ्यानिमित्त जे भाविक भक्त राज्यभरातून आलेले त्या भाविक भक्तांसाठी आता हे संपूर्ण हा जो देव परिसर नंदनवनच ठरणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण देऊच्या मुख्य मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। जर या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने ह्या गर्दीच्या रांगा आपल्याला दिसून येत आहे। आज सकाळपासूनच आता भाविक भक्तांनी इथे गर्दी केलेली आहे। त्यामुळे अवघ्या काही वेळातच म्हणजे 12 वाजता तुकाराम बीजेचा कार्यक्रम होणार आहे। त्या तुकाराम बीजेसाठी भाविक भक्त जे आलेले ते पहिले पांडुरंगाचं दर्शन घेतात, त्यानंतर वैकुंठ गमन या मंदिरापाशी जाणार आणि 12 वाजता तुकाराम बीज हा साजरा होणार। गणेश जोडम, न्यूज 18 लोकमत, देहू।